आहे आणि तो उद्या सोडवणार आहे. आणि ह्या सर्व संकटातून परमेश्वर आम्हाला का सोडवत आहे याचा विचार तुम्ही कधी केलाय का? नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये सांगितलेला आहे की तो आपल्या मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. दर रविवारी तुम्ही ह्या ठिकाणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये काय येता आणि आभारूपी यत्न करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ येता त्यावेळेस अग्नीचा कोट कधी आमच्या भोवती असला, अग्नीच्या ज्वाला कधी उसळल्या तरी ते आम्हाला पळवणार नाही. एवढी मोठी महामारी आम्हाला ते चाटून गेली पण आमचे प्राण आगे होऊ दिले नाही. ही परमेश्वराची दया आहे, ही परमेश्वराची कृपा आहे. आजपर्यंत देवाने तुम्हाला आणि मला सुखे का ठेवलेले, आम्हाला प्रत्येक गोष्टी त्याने का पुरवल्या, तर आम्ही परमेश्वराचा आदर केला. आणखी उंच पगारी घ्यायचे असेल आता तुला 60% मार्क पडले, 80-90 पर्यंत जायचं असेल, परमेश्वराचा आदर कर. आता साहेब तुमचं काय टक्केवर आहे मला काही माहित नाही. किती? 89 व्हेरी गुड. 100 आता पण कधी केव्हा शक्य होईल हे 89 केव्हा शक्य होईल ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात या, परमेश्वराचा आदर करा, सन्मान करा, त्यावेळेस जे तुम्ही ध्येय गाठलेले, जे तुमच्या समोर जे ध्येय आहे ते तुम्हाला साध्य होईल. तुम्ही स्वतःचे प्रयत्न करा पण मनुष्य हा अशक्त आहे, मनुष्य हा दुर्बळ आहे. पण जर आम्ही परमेश्वराचं सहाय्य जर आम्ही मागितलं तर गरुडाप्रमाणे आम्ही उंच पगार मारू. हे मी माझ्या मनचं सांगत नाही, पण परमेश्वराच्या वचनातून मी तुम्हाला सांगतो. पण आपल्यापैकी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की देव कोणी कोणी पाहिलं? देव कोणी कोणी पाहिला? देव कोणी पाहिला? देव सांगतो अहो, एवढ्या वर्षापासून आम्ही ते देवाचे वचन ऐकत आलो. देवाने मनुष्य कसा घडवला? मातीचा घडवला, पण कशासारखा घडवला? कोणासारखा घडवला? एखाद्या स्वतःसारखा. बघा ना, देव बघा ना, देव बघा, देव दिसतो. देवाने मनुष्य कशाचा घडवला त्याचा प्रतिरूपाचा देव पाहत असते. आमचा बघण्याचा दृष्टिकोन देवाला पाहण्याचा असा. पण शैतान हा धूर्त आहे. शैतानाला ते देखवत नाही. शैतान हा पहिल्यापासून तो मनुष्यावरचं जळफळत आलेला आहे. कारण देवाचं प्रतिरूप असं मनुष्य त्याने परमेश्वराने निर्माण केला. तर शैतान आणि त्याचे देवदूत किंवा ही संपूर्ण पृथ्वी आम्ही पाहतो, संपूर्ण सृष्टी आमच्या दृष्टीस पडते. ती फक्त परमेश्वर बोलला आणि ते सगळं अस्तित्वात आलं. देवदूतांची निर्मिती सुद्धा बोलल्यामुळं झालेली. मनुष्य जो आहे तो देवाच्या प्रतिरूपाचा
आणि परमेश्वराने तुमची आणि माझी निर्मिती का केली, तर आम्ही त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याची आराधना करावी. माझं मीचं सांगितलं तुम्ही शास्त्र शोधा, म्हणजे तुम्हाला ते सापडेल. तर ह्या आठवड्यामध्ये आपण चालत असताना आपल्यामध्ये ताकद फरका माणूस नाही, तर देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगितलं की ते बाबाचं वचन आमच्याकडे येत असतं की जे आमचं बोलणं आहे ते आमचं बोलणं कसं असावं. कोणीतरी लेखणी कोणत्या शास्त्रामध्ये गेले की आमचं जे बोलणं आहे ते एकमेकाच्या उन्नतीसाठी असावं. आमच्या मुखातून कसल्याच प्रकारचं कुचकं भाषण न निघावं. तर आमच्या बोलण्याकडनं लोक आमच्या जवळ यायला पाहिजेत, लांब पळायला नाही पाहिजे. मी माझी कुशलती सांगत नाही. ज्यावेळेस मी घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस घराच्या बाहेर पडून मला इथपर्यंत यायला अर्धा ते पाऊण तास लागतो. त्याचं कारण इथपर्यंत दिवस तर कमी कमी मला 10 ते 12 लोक भेटतात. का भेटतात, का बोलवतात, का हक्क मारतात, ते या चहा किंवा बसा बोला का म्हणतात, कारण आमचं जे बोलणं आहे मी माझी स्वतःची वाहवा करत नाही किंवा स्तुती करत नाही. तर जसं लोक माझे संत बोलतात तसं आपले संती लोकांनी बोलावं. आणि मला आधी तुमच्या संबंधी मला अभिमान आहे की तुम्ही माझं ऐकता. कारण देवाचं वचन असं तर सांगितलं की तुम्हाला जर वाचायचं असेल, तुमची आध्यात्मिक वाढ व्हायची असेल, आज्ञाच्या पुस्तकामध्ये सांगितलं जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही खाद्यांकडे जा. तुम्हाला वाचायचं असेल, ह्या महामारीपासून वाचायचं असेल, या संकटापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही खालद्यांकडे जा. एक खालदी कोण आहे सांगते मी. खालदी हे खालदी लोक म्हणजे हे मागी लोक कोण होते हे माहिती आहे. हे खालदी लोक, मागी लोक ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस ते प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला कोण आले होते. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि ज्यावेळेस तो आकाशात तारा चमकला, ताऱ्याचा शोध करत करत त्या गव्हाणीपर्यंत कोण आले. मागे लोक ऐकून आहे का. मागे लोक ते सोने चांदे घेऊन ते त्याच्या पायावर बरोबर आहे का. मागे म्हणून हे जे मागे लोक की ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तर तुम्हाला असं तुमच्या आजोबा पंजोबापासून तुम्ही एक ख्रिस्ती जन्माची तुम्ही कहाणी वाचलेली आहे, ऐकलेली आहे, ऐकत आहात. तर मग पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट आहे का. ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. असं आम्हाला परीक्षा द्यायची आणि परीक्षेचा पेपर ज्यावेळेस आमच्या समोर येतो त्यावेळेस प्रश्नपत्रिका आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही गडबडून जातो योग्य उत्तर काय द्यायचं. पण पुष्कळ वेळेस आम्ही जे पाठ करतो ते सगळे विसरून जातं. जे विचारलेलं असतं ते पेपरमध्ये
वाचायचं असेल, जगायचं असेल, की जे खाजगी लोक आहेत, जे मागे लोक आहेत, हे खाजगी लोक, हे ज्ञानी लोक होते, सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते. ह्या महामारीसाठी जे शास्त्रज्ञांनी जे काही लस किंवा जे औषध शोधून काढलं, की माणसाने कशा रीतीने वाचावं, सगळ्या जगाने एक नियमावली तयार केलेली आहे. म्हणजे ही नियमावली कुणी केली, की जे शास्त्रज्ञ लोक आहेत, त्या शास्त्रज्ञांनी, या मागे लोकांनी, या खाजगी लोकांनी हे नियम तयार केले आणि ते नियम आम्हाला पाळायचे आहेत. आमच्या देशाचे नियम, आमच्या देशाने जे काही नियम लागू केलेले आहेत, ते नियमाचं आम्हाला पालन करायचं आहे. त्याबरोबर आम्हाला देवाच्या वचनाचंही आम्हाला पालन करायचं आहे. तर ख्रिस्त या नात्याने आम्ही राहत असताना मी तुम्हाला म्हटलं की आमच्या मुखातून कसल्या प्रकारचं पुस्तक भाषण न निघो, तर उन्नती करता एकमेकांची उन्नती होईल असंच आम्ही बोलावं. हे स्तवन माझ्याकडे पळत काय होते, हे दिल्लीकडे माझ्याकडे पळत काय, म्हणजे त्यांना हिरीस करत जाते, काय तर रांगोळ असते, ते आले असते, तुमचा हलवलं असतं तेव्हा हो असे रीतीने वाटतं. परमेश्वराचे आम्ही उपकार मानायला पाहिजे की परमेश्वराने आम्हाला खूप सुंदरशी संतती दिलेली, लेकरं दिलेले. स्तोत्रयाचा 127वा अध्याय जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलं की संतती ही परमेश्वराने दिलेली धन होय आणि पोटचे बळी त्याची देणगी आहे. आणि तुम्हाला आणि मला परमेश्वराने किती सुंदरशी ही देणगी दिली. हे परमेश्वराचे दया, परमेश्वराची कृपा आहे. त्या परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे उपकार माना. ही सुंदरशी देणगी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. या जगामध्ये असे की तो लोक आहेत की त्यांना संतती नाही तर तळफळत आहेत, मरत म्हणजे ओरडत आहेत, हाका मारत आहेत, पण त्यांना ते प्राप्त होत नाही. माझे गणेश ते मात्र की जे संतती घेऊन लोक आहेत की ते म्हणतात आमच्यासाठी प्रार्थना करा. पण परमेश्वरानं आम्हाला हे चांगलं दिलं म्हणून आपण त्याची उपकार मानू की त्यांची उन्नती होईल अशा रीतीने आपण त्यांच्याशी वागू. परमेश्वराने मानवाची ते निर्मिती केली, फक्त आदामाची निर्मिती केली, पण तो मनुष्य एकटा असावा असं परमेश्वराला बरं वाटलं नाही म्हणून त्याने स्त्रीची निर्मिती केली. तर स्त्रीची निर्मिती कुठून केली लोक सांगते, स्त्रीची निर्मिती कुठून झाली, कशी मनुष्याच्या पासून ही स्त्रीची निर्मिती हासळीपासून परमेश्वराने ते येथील बागेमध्ये त्याचं ऑपरेशन केलं. आता काय कोणतं साहित्य वापरलं ते सांगता येत नाही, माहीत असेल ते परमेश्वराने माहिती आहे कोणता हात वापरलं, तर ते काढले, ते फासळी काढून ते काढून त्याची ती जागा, फासळीचा जागा माणसाने ती भरून काढली. डाव्या बाजूच्या फासळीपासून ते बनवलं. ती डोक्याच्या कवटीपासून बनवलेली नाही, तिच्या डोक्यावर घ्यायचं. त्या हाताच्या मनगटाच्या हाडापासून बनवून नाही, म्हणजे तुझं करायचं नाही. पायाच्या हाडापासून स्त्रीला बनवलेलं नाही म्हणून तुला लाताळायचं नाही. तर हे आपलं बरोबरच. तर कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. जर 2 लोकात आम्ही आमच्या स्त्रीचा अपमान करतो तर ते आमचा स्वतःचा अपमान केल्यासारखे, कारण की आपल्या हाडातले हाड, आपल्या माणसातले माणसं, जसं आपल्याला जीव आहे तसं स्त्रीला जीव आहे. तर आजच्या मानवासाठी
कुलशेखरच पुत्र याचा तिसरा अध्याय आणि डॉक्टर साहेब मला वाटतं तुमचा आवाज स्पष्ट रीतीने चांगल्या आवाजात तुम्ही यामध्ये वाचून दाखवतो. कुलशेखरच पुत्र याचा तिसरा अध्याय आणि 18व्या वचनापासून कुलशेखरस पत्र याचा तिसरा अध्याय 18व्या वचनापासून तर 4थ्या अध्यायाच्या 5व्या वचनापर्यंत आम्हाला स्पष्ट रीतीने तुम्ही वाचून दाखव माहिती देतात. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापाची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका. आणला तर ती खिन्न होतील. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा. माणसांनो, संतोष विणणाऱ्या नोकरासारखे तोंडेकल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करिता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा, कारण अन्याय करणाऱ्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल तुम्हाला परत मिळेल. पश्चाताप होत नाही. धन्यांनो, तुम्हासी स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थना व रोजीची वागणूक. प्रार्थनेत तत्पर असावं. तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणखी आम्हासाठीही प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगव्यास देवाने आम्हासाठी वाचनाकरिता दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. संधी साधवून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपयायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे
हे तुम्ही समजावे. आणि शेवटचं वचन असं आहे, 4थ्या अध्यायाचं 6वं वचन, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला खरंच कसे उत्तर द्यावायचे आहे हे तुम्ही समजावे. आणि तुम्हाला आणि मला या आठवड्यासाठी हा सुंदरसा बोध आहे. पुष्कळ वेळेस काय करतो आहे माहिती आहे, आमच्या मुलांना जर काहीतरी आम्ही उपमा देतो, थोडक्यात बैलाच काय काम आहे, शेतकरी पोलीस शेतकरी होतं. तर पवित्र शास्त्रामध्ये बैलाचा खूप चांगला उल्लेख आहे. बैल हे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक प्रतीक आहे. बैल शेतकऱ्याचं एक समृद्धीचं साधन आहे. बैल हा सहनशील आहे. बैल हा ओझं वाहणारा आहे. त्याला कितीही फटकारलं तर तो सहन करतो. आणि म्हणूनच आमच्या मुखातून काय काय वेळेस सांगतो मुलाला शब्द नुसतं घे बैला, वाईट वाटून घ्यायचं नाही. बैल म्हणतो नाही, बैल म्हटलं मला येशू ख्रिस्ताची त्याने उपमा केली, वाईट वाटायचं. पुष्कळ आम्ही आमच्या मुलाला म्हणतोय गाढवा, गाढव हे दीनतेचं दर्शन. प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर विराजमान झाले हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडील असल्यानं बैल किंवा गाढव असं म्हणत असेल तर आनंद करा. ते म्हणून तुला म्हटलं का म्हणतात ते चांगले उपमा देतात आपल्याला, आनंद करायचं. जेव्हा तुमचं एवढं तुम्हाला अशी उपमा दिली काही माहीत नाही, पण आज जर मला ती उपमा दिली ना तर मी कॉलेज आहे म्हणून आपण आईंनो आपल्या मुलांना चिरणी सांगू नका. तर आजच्या मननासाठी या आठवड्यासाठी प्रभूने आपल्याला संतोष वचन दिलं. आपण प्रभूला गौरव देऊ आणि आपलं जे काही बोलणं आहे ते फक्त ह्याच ठिकाणी ऐकलं बाहेर पडलं तर तसं काही करू नका. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की देवळात दूत आणि बाहेर काय आहे का मग कोणाच्या नक्की देवळात दूत आणि बाहेर असं असो. देवा वचनाच्या द्वारे प्रत्येकांचं तू सहाय्य करू. देवा पण हे वचन आपल्या स्मरणात राहावेत. म्हणून आपल्यासाठी कोण प्रार्थना करत देवबाप ज्या कोणाला प्रेरणा देईल त्यांची प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देत असतात. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद देवा बाप्पा. हालेलुया प्रभू. प्रभूजी तुझे मी आभार मानतो. प्रभूजी आजचा दिवस तू दाखवलास, तुझे आभार मानतो प्रभूजी. प्रभूजी आजचा गोड दिवस प्रभू तू आम्हाला दाखवला, तुझे आभार मानतो प्रभूजी. तू आमच्या भोवती आलास प्रभूजी, तुझे आभार मानतो प्रभूजी. प्रभूजी तू खूप प्रेमळ आहेस प्रभूजी. प्रभूजी तू खूप गोड आहेस. तू आम्हाला सर्व कार्य तू साथ देतोस प्रभूजी, आमची मदत करतोस. मग तुझे आभार मानतो प्रभूजी. आज आम्ही इथं सर्व ह्या चर्चमध्ये जमलेलो आहे प्रभूजी. प्रभूजी तुझे आभार मानतो. तू आमच्या सोबत आहेस प्रभूजी, ही माझी खात्री आहे प्रभूजी. आणि प्रभूजी तू माझी प्रार्थना ऐकत आहेस, ही माझी खात्री आहे प्रभूजी. प्रभूजी आजचं चर्च तू आशीर्वादित केलंस हे मला माहिती आहे प्रभूजी. तुझे आभार मानतो प्रभूजी. प्रभूजी इथे सर्वजण जमलेले आहेत प्रभूजी. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो प्रभूजी आणि प्रभूजी तुझी उपासना करतो प्रभूजी. प्रभूजी तू आम्हाला स्पर्श कर प्रभूजी.
आमच्या सर्व सर्व काही कामाला तू स्पर्श कर प्रभूजी आणि ते सर्व काम तुझ्या हाती रूपी होऊन दे प्रभूजी. प्रभूजी तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपात घडवले प्रभूजी आणि तुझ्या प्रतिरूपात तू आम्हाला बनवले प्रभूजी. प्रभूजी तू तू आम्हाला ध्येय देतोस प्रभूजी. तुझे आभार मानतो प्रभूजी. प्रभूजी आम्हाला तू जरी आम्ही तुला बघितलं नसेल परंतु आम्ही तुला सर्वात बघू प्रभूजी आणि प्रभूजी तुझी उपासना करू प्रभूजी, तुझी आराधना करू प्रभूजी. प्रभूजी आजचं हे चर्च आशीर्वादित कर प्रभूजी. आमच्या जीवनातले सर्व कार्य तुझ्या हाती घे प्रभूजी आणि प्रभूजी आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर प्रभूजी. प्रभूजी आजचं हे चर्च आशीर्वादित कर. आजची इथे जमलेले लोक आशीर्वादित कर प्रभूजी. आणि प्रभूजी माझी इच्छा आहे प्रभूजी की तू सर्वांना त्यांना जे पाहिजे ते दे प्रभूजी. आणि प्रभूजी त्यांनी तुझी आराधना केली पाहिजे प्रभूजी. प्रभूजी आजचं हे वचन तू आशीर्वादित कर प्रभूजी आणि तुझ्या सानिध्यात आम्हाला घडव प्रभूजी. आणि प्रभूजी आमचं आयुष्य तू तुझ्या हाती घे प्रभूजी आणि आम्हाला तुझ्या हाताखाली वाढव प्रभूजी. ही माझी इच्छा आहे प्रभूजी. प्रभूजी इथं सर्वांना तू आशीर्वादित केलंच म्हणून तुझे धन्यवाद करतो प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना तुझ्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमीन. असो त्याची स्तुती असो. बरोबर देव बाप आपल्या प्रार्थना ऐकतो. मोकळ्या मनाने अंतःकरणापासून जर कोणती विनंती जर आम्ही त्याला सादर केली तर देवबापाची नजर, देवबापाचे कान हे तुमच्या आणि माझ्या हातीकडे आहेत म्हणून आपण प्रभूला गौरव देऊ. आपण त्याची स्तुती करू आणि खरोखरच आज या सकाळच्या वेळेस प्रमाणे आपल्याला सुंदर वचन दिलं की आमचं ख्रिस्ती जीवन हे कशा रीतीने असावं हे आपण प्रत्यक्ष आम्हाला कृतीत करायचं आहे. आम्हाला या ठिकाणी आम्हाला विसरून जायचं नाही तर आम्हाला कृती करायची आहे. आणि म्हणून आजच्या दिवसासाठी हे वचन पुष्कळ आहे, वचन भरपूर आहे, पण मोठे वचन घेऊन आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला कृती करायची आहे. तास बसलो तर देवबापाची वचने पण आम्हाला ऐकून काय उपयोग नाही, पण आम्हाला त्या एका वचनाप्रमाणे जर आम्ही कृती केली तर आमचं संपूर्ण आयुष्य हे आनंदात जाईल. आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील, आमच्या विनंती ऐकल्या जाईल, आम्हाला सर्व संकटातून सोडवलं जाईल आणि याची जाणीव, याची प्रतिक्रिया आपल्याला आलेलीच आहे. आणि पुन्हा मला उल्लेख करू द्या की काल प्रभूने ज्या मोठ्या संकटातून वाचवलं, त्याच्या अगोदर मोठ्या संकटातून वाचवलं. प्रभूला गौरव द्या, त्याची स्तुती करा. आणि म्हणून आजच्या दिवसाबद्दल प्रभूला गौरव असो. आणि पुढच्या आठवड्यासाठी बद्दल सपाटे काही गोष्ट आम्हाला द्याल का? या हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. छान वाटतं इथं बसून. माईकची व्यवस्था आहे. मी गावाला गेलो आणि बाबांनी फोटो पाठवला याचा. मी म्हटलं कसल्याही परिस्थितीत तेव्हा मला चर्च भेटू दे. आणि धावत पडत सकाळी मी जुन्नरवरून आलो. आत्ता एस टी स्टँडवरून आलो 10 मिनटात. देवाला धन्यवाद, चर्च भेटलं, मला आनंद वाटला. इब्री कागदपत्र 13वा अध्याय 2रं वचन वाचा. 13वा अध्याय 2रं वचन. दुसरं वचन. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेने करून कित्येकांना देवदूताचे आतिथ्य नकळत केले आहे. हालेलुया. आतिथ्य प्रेम म्हणजे काय? बंधू प्रेम. आपण कुणी आलं की चहा देतो, पाणी देतो किंवा त्याची विचारपूस करतो, त्याला आतिथ्य प्रेम म्हणतात. आणि जर तुम्ही आतिथ्य प्रेम करत असाल तर तुम्ही देवदूतांचं आतिथ्य प्रेम करत आहात. कारण की तुम्हाला माहीत आहे की आपण कुठले नागरिक आहोत? कुठले नागरिक आहोत आपण? नाही, चुकीचे.
फिलिपे 3 अध्याय 20 वचन वाचा. आमचं नागरिकत्व तर सोडून फिलिपे 3 अध्याय 20 वचन. कितवा अध्याय? फिलिपे 3 अध्याय 20 वचन. आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. आवाज. माझे नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा लागणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. पुढचं वचन 21. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्याला ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपला स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमच्या अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर केले. हालेलुया. आपल्या शरीराचे रूपांतर होणार आहे. हालेलुया. कशामध्ये रूपांतर होणार आहे? देवदूतांच्या शरीरामध्ये आपलं रूपांतर होणार आहे. जेव्हा रॅप्चर होईल तेव्हा आपण असंच उचलले जाणार नाही, तर आपलं हे शरीर पार्टून जाईल आणि देवदूताच्या शरीरात आपण उचलले जाणार आहोत. आणि आपण सध्या जे आहोत म्हणजे ते जगिक स्वरूपात आहोत, पण आपलं हे खरं नागरिकत्व नाही आहे, आपलं हे खरं शरीर नाही आहे. हालेलुया. खरं नागरिकत्व स्वर्गीय आहे आणि तिथून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नेण्यास येणार आहे आणि तो आपले शरीर बदलणार आहे. हालेलुया. तो देवदूतासारखं आपलं शरीर करणार आहे. आणि त्यासाठी इथं लिहिले इब्री 13:2 आपण जे वाचले की तुम्ही आतिथ्य प्रेम करा. आतिथ्य प्रेमाचा तुम्हाला विसर पडता कामा नये. कारण की तुम्ही ज्याचं आतिथ्य करत आहात किंवा ज्याच्यावर तुम्ही प्रीती करत आहात तो देवदूताच्या लेवलचा आहे. हालेलुया. तो स्वर्गीय नागरिक आहे. हालेलुया. तुम्ही कुणा मनुष्याचं आतिथ्य करत नाही आहे, तर तुम्ही संभाव्य देवदूताचा आतिथ्य करत आहात. हालेलुया. याची जाण तुम्हाला असली पाहिजे. हालेलुया. देवबाप या वर्षात तुम्हाला आशीर्वाद. खूप सुंदर